जय मित्रांनो, तर आज आपण बघणार आहे की मीरा भाईंदर पोलीसला कोणी अर्ज करायला पाहिजे व ज्यांनी ठरवलेलं आहे की मीरा भाईंदर पोलीसला आपण अर्ज करणार आहे, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। सोबतच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की 2023-24च्या कट ऑफ कसा राहिला होता त्यावेळेसचा, तर तो आपण बघणार आहे। सोबतच या वर्षीचे 2025चे आपण मीरा भाईंदरची जाहिरातीचं आपण विश्लेषण करणार आहे व मागच्या वेळेसचा पेपर कसा होता त्याचा पण आपण विश्लेषण करणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून समोरचे जे व्हिडिओ येतील म्हणजे ठाणे शहर असो, नागपूर शहर असो, छत्रपती संभाजीनगर शहर असो, असे जे मोजके मोठमोठे जिथं जास्त जागा आहेत त्या सिटींचं आपण सविस्तर असं प्रत्येक जिल्ह्याचं आपण विश्लेषण करणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून समोरचे जे व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत तुमच्या पेजला येतील। तर आता आपण बघूयात मीरा भाईंदरचा मागच्या वेळेस 2024च्या भरतीमध्ये कट ऑफ कसा राहिला होता। तर आता आपण बघूया ग्राउंडचा कट ऑफ, कारण की बऱ्याचशा कॅटेगरीचं मिरिट हे ग्राउंडचं मिरिट हे मीरा भाईंदरला खूप हाय लागलं होतं, म्हणजे जसं की NTC, NTD यासारख्या कॅटेगरीचं मिरिट हे हायेस्ट लागलं होतं। त्यामुळे यावेळेस पण कसं होईल, म्हणजे मागच्या वेळेसच्या जागांचा जर आपण विचार केला तर 2024च्या भरतीमध्ये 231 इतक्या जागा होत्या, तर आताच्या जागांचा विचार केला तर 840 इतक्या जागा आहेत। त्यामुळे जेमतेम ह्या चौपट इतक्या जागा आहेत, म्हणजे चौपट जागा इतक्या आहेत, म्हणजे मागच्या वेळेसच्या कंपॅरिझन मध्ये यावेळेस चौपट जागा आहेत। तर यावेळेस ग्राउंडच्या कट ऑफ मध्ये असो की फायनल कट ऑफ मध्ये असो, यामध्ये आपल्याला मोठी तफावत आपल्याला दिसून येताना दिसेलच, सोबतच खूप मोठा फरक यामध्ये दिसेलच। तर आता आपण बघूया 2024च्या भरतीचा ग्राउंड मधील कट ऑफ। तर ओपनचा जर आपण विचार केला तर ओपनचा कट ऑफ इथं ग्राउंडचा कट ऑफ हा 231 जागांमध्ये 41 मार्कांवर, फिमेलचा 37 मार्कांवर, एससीचा 32 मार्कांवर गेला होता आणि एससी फिमेलचा 25 मार्कांवर, एसटीचा 32 मार्कांवर, एसटी महिलांचा 25 मार्कांवर, एनटीबीचा कट ऑफ हाय गेला होता, म्हणजे एनटीबीचा कट ऑफ हाय जाते आणि एनटीबीचा कट ऑफ मीरा भाईंदरला 2024च्या भरतीमध्ये सर्वसाधारणचा 38 व महिलांचा 28, एनटीडीचा 39, एनटीसीचा 39 व महिलांचा 31, एसबीसीचा 28 व महिलांचा 32, ओबीसीचा 36 व महिलांचा 25, एससीबीसीचा 28 सर्वसाधारणचा व महिलांचा 26, ईडब्ल्यूएसचा 25 व महिलांचा 31 असा कट ऑफ मागच्या वेळेस ग्राउंडचा कट ऑफ हा लागला होता। पण त्या मानाने यावेळेसचा जर विचार केला तर ह्या जागा चौपट आहेत, म्हणजे मागच्या वेळेस जर 231 असतील तर यावेळेस 840 इतक्या जागा आहेत। सोबतच या जागांचा जर आपण फायनलच्या कट ऑफचा जर विचार केला तर तिथं जो टॉपर मुलगा होता तो 85 + 45 म्हणजे 130 मार्कांवर तिथं टॉपर होता। तर ही बाब पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे। पण यावेळेस चौपट जागा आहे, यावेळेस या मागच्या वेळेसच्या कंपॅरिझन मध्ये यावेळेस कट ऑफ नक्कीच खाली येणार आहे, कारण की चौपट जागा आहेत। सोबतच ज्यांचं हा मीरा भाईंदरला कोणी अर्ज करायला पाहिजे, तर ज्यांचं ग्राउंड कमी आहे त्यांच्यासाठी हा जिल्हा बेस्ट ठरू शकतो, कारण की मागच्या वेळेस पण इतका काही कट ऑफ हाय गेला नाही, 2-3 कॅटेगरी जर सोडल्या तर। आणि यावेळेस तर चौपट जागा आहेत, तर यावेळेस पण पुणे झालं, ठाणे झालं, आपला नागपूर शहर झालं, यांसारख्या शहरांच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला कधी पण मीरा भाईंदर पोलीस इथं अर्ज करणं आपल्याला फायदेशीर ठरू शकते, कारण की इथं ग्राउंडचा कट ऑफ पण कमी लागला आणि जागा पण खूप चांगल्या आहेत। यावेळेस 840 इतक्या जागा आहेत। 2024च्या जर भरतीचा आपण विचार केला तर तिथं टॉपर फक्त 130 मार्कांवर राहिला होता, म्हणजे 85 + 45, 85 पेपरवाला तिथं टॉपर होता, कारण की पेपर पण तसाच होता, त्या मानाने पेपर पण तिथं तसाच होता, कारण की पेपर जेमतेम पॅटर्नच होता 25-25-25चा। तर अशा प्रकारे आपण तिथला पेपर 85 मार्कांवर तिथं टॉपर होता। तर बऱ्याचशा कॅटेगरीचं पण तिथं काय झालं मागच्या वेळेस 2024च्या भरतीमध्ये, तर बऱ्याचशा कॅटेगरीचा कट ऑफ हा 100 मार्कांच्या खाली आला, म्हणजे समांतर आरक्षणाचा, म्हणजे खेळाडू झालं, माजी सैनिक झालं, प्रकल्पग्रस्त झालं, अशा बऱ्याचशा जेमतेम कॅटेगरीचं कट ऑफ हा 2024च्या भरतीमध्ये हा जेमतेम 100च्या आसपास राहिलेला आहे। ही बाब आपण पण तिथं लक्षात घ्यायला पाहिजे। 231 जागांमध्ये, पण यावेळेस तर चौपट जागा आहे, यावेळेस कट ऑफ नक्कीच
त्यापेक्षा 2024च्या भरतीपेक्षा कट ऑफ तिथं खालीच येणार आहे, कारण की पेपर पण तसाच तिथं असतो, कारण तिथला पेपर पण तसाच असतो. मीरा भाईंदरचा जर पेपरचा जर आपण जर मीरा भाईंदरला जर अर्ज करायचा आपण ठरवलंच असेल, तर ज्यांचं ग्राउंड कमी असलं तरी चालते, पण ज्यांचा पेपर हा इतरांपेक्षा म्हणजे पेपरचा अभ्यास जर चांगला झालेला असेल, म्हणजे 80+ जर आपल्याला घरी येत असतील मार्क, ऍव्हरेज पेक्षा जास्त म्हणजे थोडाफार कठीण पेपरामध्ये जर आपल्याला 80पेक्षा जर चांगले मार्क येत असतील, 80+ मार्क येत असतील, तर आपण तिथं नक्कीच आपण अर्ज करू शकतो. कारण की मागच्या वर्षीचा जर पेपर आपण मागच्या 2 वर्षांचा जर पेपर बघितला, तर तिथं इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये पेपर तिथं कठीण येतो. म्हणजे मागच्या वेळेस फक्त 85 मार्कांचा तिथं टॉपर होता. तर यावरून आपण विचार करू शकतो. तर तिथल्या जर आपण आता म्हणजे मुलींसाठी पण हा जिल्हा खूप बेस्ट आहे, कारण की ज्यांचं ग्राउंड खूप कमी येते, म्हणजे 28, 30, 32, 34 अंडर 32 अंडर जरी आलं तरी हा जिल्हा मुलींसाठी पण खूप बेस्ट ठरू शकते. म्हणजे इतर जिल्ह्यांमध्ये पण लिस्ट कमीच जाते, पण ज्या मुलींचा अभ्यास चांगला आहे, ज्यांना पेपरमध्ये चांगले मार्क्स येतात, कठीण पेपरमध्ये पण खूप चांगले मार्क येतात, त्यांच्यासाठी मीरा भाईंदर हा जिल्हा खूप, मुलींसाठी पण मीरा भाईंदर हा जिल्हा खूप चांगला आहे. तर समांतर आरक्षणाचा जर आपण विचार केला यामध्ये, तर माजी सैनिक असो, होमगार्ड असो, आपलं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी पण हा जिल्हा खूप बेस्ट आहे. कारण की मागच्या वेळेस 100च्या खाली व 100च्या आसपास लिस्ट लागलेली, पण ज्यांचा पेपर बेस्ट आहे त्यांच्यासाठी हा जिल्हा खूप चांगला आहे. म्हणजे ज्यांचं ग्राउंड खूप बेस्ट आहे, पेपर वीक असते, अशा मुलांना पेपरवाले मुलं इथं कव्हर करू शकतात. तर या बाबींचा आपण विचार करायला पाहिजे. तर आता आपण बघूयात 2000 म्हणजे आताची जाहिरातीचा आपण आता जाहिरात कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत फक्त आपण थोडक्यात बघूयात. तर आता आपण बघूयात 2025ची जाहिरात आपण आता बघूयात. तर यावेळेस आपल्याला माहितीच आहे, मागच्या वेळेस 231 जागा होत्या, तर आता 840 इतक्या खूप मोठ्या जागा आहेत. सॉरी, 840 इतक्या जागा आहेत. तर आता आपण बघूयात पूर्णच्या पूर्ण आपण जाहिरात बघूयात की कोणत्या कॅटेगरीसाठी हा बेस्ट जिल्हा ठरू शकतो. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. तर एससी कॅटेगरीच्या इथं सर्वसाधारणच्या 35 जागा आहेत. अजा कॅटेगरीच्या म्हणजे एसटी कॅटेगरीच्या 37 सर्वसाधारणला जागा आहेत. विजा अ ला 10 जागा आहेत. भज ड ला 6 जागा आहेत. भज क ला 8 जागा आहेत. भज ड ला 3 जागा आहेत. विमाप्रला 4 जागा आहेत. इमावला 48 जागा आहेत. एससीबीसी ला 19 जागा आहेत, सर्वसाधारणचा विचार करतायत. ईडब्ल्यूएस ला 13 जागा आहेत व खुल्याला 64 जागा आहेत. ह्या आपण सर्वसाधारणच्या जागा बघितल्या. तर इथं इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये इथं लिस्ट कमी येईल, कारण की पेपर पण इथला तसाच असतो. त्यामुळे ज्यांचा पेपर खूप काहीतरी बेस्ट आहे, 80+ जर आता सध्या कठीण पेपरामध्ये 80, 82, 85+ जर आपल्याला मार्क कठीण पेपरमध्ये येत असेल सध्याच्या कंडिशन मध्ये, तर आपल्यासाठी हा जिल्हा, पेपरवाल्या मुलांसाठी हा जिल्हा खूप काहीतरी बेस्ट ठरू शकतो. ग्राउंडवाल्या मुलांसाठी आपण सांगू शकत नाही, म्हणजे ज्यांचं ग्राउंड 40+, 43+, 45 असेल त्यांच्यासाठी हा जिल्हा, म्हणजे फक्त त्यांचा पेपर जर असा वीक असेल तर त्यांच्यासाठी हा जिल्हा योग्य ठरू शकत नाही. कारण की तिथं जो पेपरवाला मुलगा आहे तो आपल्याला तिथं कव्हर करू शकतो. त्यामुळे ही बाब पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सोबतच एससी कॅटेगरीसाठी हा जिल्हा बेस्ट आहे. म्हणजे 35 जागा आहेत तिथं सर्वसाधारणला, एससी ला जागा आहेत. एसटीचा जर विचार केला तर 37 जागा आहेत. आणि तिथं अंशकालीनच्या पण एससी कॅटेगरीचा 35 जागा आहेत आणि अंशकालीनच्या पण इथं 5 जागा आहेत. तर ह्या 5 जागा कन्फर्म तिथं प्लस होणार आहेत एसटी कॅटेगरीच्या. तर या अंशकालीन आपल्या ज्या कॅटेगरी आहेत ह्या एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसबीसी, एनटीसी ह्या सर्वच्या सर्व कॅटेगरींना अंशकालीनला जागा खूप चांगल्या आहेत. म्हणजे एससी ला 5 जागा, एसटी ला 7 जागा. एसटी साठी तर हा जिल्हा खूप बेस्ट आहे, कारण की ह्या 7 अंशकालीनच्या पूर्णच्या पूर्ण जागा ह्या 7च्या 7 आपल्या सर्वसाधारण उमेदवारांना भेटणारच आहे. सोबतच ओबीसी साठी पण ओबीसीच्या बऱ्याच ठिकाणी चांगल्या जागा आहेत.
तर ओबीसीच्या 8 जागा ह्या अंशकालीनच्या ह्या सर्वसाधारण 48 जागांमध्ये ह्या ऍड होणार आहेत. तर खुल्याचा जर विचार केला आपण, तर खुल्याचा जर विचार केला तर 11 अंशकालीन पदवीधरच्या ओपनच्या जागा आहेत, त्या पण इथं ऍड होऊ शकतात ओपन मध्ये. तर ह्या सर्व बाबींचा आपण विचार करायला पाहिजे. माजी सैनिकच्या पण भरपूर जागा आहेत इथं. माजी सैनिकच्या एसबीसीला पण चांगल्या जागा आहेत, 4 जागा, 4 एसबीसी कॅटेगरीसाठी पण हा जिल्हा बेस्ट ठरू शकतो. ओबीसी साठी तर 48 जागा, ओबीसीच्या तर भरपूर ठिकाणी यावेळी या भरतीमध्ये 2025च्या भरतीमध्ये खूप अशा चांगल्या जागा आहेत. तर अशा या ज्या 840 जागांसाठी जी भरती होणार आहे, यावेळेस मागच्या भरतीच्या कंपॅरिझन मध्ये यावेळेस लिस्ट नक्कीच खाली येणार आहे. सोबतच पेपरचा जर विचार तिथला आता केला तर आता इथं एनटीसी बघू. आता एनटीसीला पण 8 जागा आहेत. एनटीसीच्या मागच्या वेळेस ग्राउंडची लिस्ट ही 39 मार्कांवर गेली होती. तर महिलांसाठी पण हा जिल्हा बेस्ट आहे. म्हणजे महिलांना इतरांच्या एसटी कॅटेगरीच्या महिलांसाठी पण हा जिल्हा बेस्ट आहे, कारण की सर्वसाधारणच्या तुलनेमध्ये एसटी कॅटेगरीतील महिलांना 40 इतक्या जागा आहेत. सोबतच आता आणि ओपनला पण 64 जागा आहेत महिलांना. तर अशा सर्व बाबींचा विचार करून आपण हा जिल्हा, ज्यांनी जिल्हा हा निवडलेला हा त्यांच्यासाठी योग्यच आहे, कारण की जागा पण छान आहेत. अंशकालीनच्या जागा पण तिथं छान आहेत, कारण की अंशकालीनच्या जागा ह्या आपल्या सर्वसाधारण कॅटेगरीला भेटतच असतात, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर अशा जागांचा विचार करून ज्यांनी हा फॉर्म भरला असेल, म्हणजे इतर म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी, पुणे, मुंबई, ठाणे यांच्या कंपॅरिझन मध्ये मीरा भाईंदरला आपण अर्ज करणे योग्यच ठरू शकते. पण ते फक्त त्यांच्यासाठी आहे की ज्यांचा पेपर बेस्ट आहे, म्हणजे इतर म्हणजे बेस्ट आहे, म्हणजे कठीण पेपरात पण ज्यांना 80 प्लस 82 83 असे मार्क येत असतील तर कन्फर्म त्यांचं सिलेक्शन इथं होऊ शकते. तर या बाबींचा आपण विचार करायला पाहिजे. तर त्या तिथला पेपर कसा होता, 2023चा पेपर कसा होता, 2024चा पेपर कसा होता, तर ते आता बघूयात आपण. 2023च्या भरतीचा विचार केला तर तिथं पण मागच्या 2023च्या भरतीमध्ये पण पेपर कठीणच होता, कठीणच म्हटलं जाईल त्याला. तर मराठीमध्ये तिथं 25 मार्कांचं मराठी आलं. 2023च्या भरतीबद्दल बोलत आहे आपण. मराठीचं 25 मार्कांचं आलं, गणित 34 मार्कांचं आलं, बुद्धिमत्ता 16 मार्कांचं आलं, जीके 25 मार्कांचं आलं. या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे मराठी 25 मार्कांचं, गणित 34 मार्कांचं, गणित बुद्धिमत्ता म्हणजे 50 मार्कांचं आलं. म्हणजे जेमतेम इथं पॅटर्नच आलेला आहे 2023च्या भरतीमध्ये. आणि 2024च्या भरतीचा जर आपण विचार केला तर 2024च्या भरतीमध्ये मराठी 24 मार्कांचं आलं, गणित 26 मार्कांचं आलं, बुद्धिमत्ता 23 मार्कांचं आलं आणि जीके 27 मार्कांचं आलं. इथे पण पॅटर्नच येताना दिसत आहे. पण यावेळेस पण पॅटर्नच येऊ शकतो. त्यामुळे ज्यांचा गणित बुद्धिमत्ता सर्वचे सर्व विषय हे ऍव्हरेज आहेत त्यांच्यासाठी हा जिल्हा खूप बेस्ट ठरू शकतो. व ज्यांना पेपरमध्ये कठीण पेपरमध्ये 80 प्लस मार्क येत असतील सध्याच्या कंडिशनमध्ये त्यांच्यासाठी हा जिल्हा बेस्ट ठरू शकतो. तर ज्यांनी हा जिल्हा निवडलेला आहे त्यांना नक्कीच या जिल्ह्याचा फायदा होईल. म्हणजे इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये, मोठ्या जिल्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये त्यांच्यासाठी हा जिल्हा खूप बेस्ट ठरू शकतो. सोबतच आपण आता समोर पुणे शहरचा तर मी बनवलेलाच आहे, ठाणे शहर, नागपूर शहर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक शहर, म्हणजे असे जे मोठमोठे जिथं जागा चांगल्या आहेत तिथल्या सविस्तर असा व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे व्हिडिओला इतरांपर्यंत, ज्यांनी मीरा भाईंदरचा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा विचार चालू आहे की आपण मीरा भाईंदरला अर्ज करायला पाहिजे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. सोबतच आपण सर्व ह्या ज्या मोठमोठे जिल्हे आहेत त्यांच्याबद्दलचा पण व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेत त्यांच्याबद्दल पण आपण सविस्तर अशी माहिती एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे म्हणजे आता सध्याच्या कंडिशनमध्ये आजची तारीख जेमतेम आता 15 ते 20 दिवस 15 दिवस बाकी आहेत आपल्या अर्ज करायला. लवकरात लवकर अर्ज करा, जेणेकरून तुमचा पूर्णचा पूर्ण वेळ हा ग्राउंडसाठी व अभ्यासासाठी देऊन यामध्ये अर्ज भरण्यामध्येच गोंधळत बसू नका. कारण की आता 30 नोव्हेंबर पर्यंत तर आपलं हेच आहे, 30 नोव्हेंबर पर्यंत आपली अर्ज भरण्याची प्रक्रिया चालूच आहे. पण त्यानंतर 15 ते 20 दिवसातच आपलं ग्राउंड चालू होण्याची शक्यता आहे. कारण की बऱ्याचशा ठिकाणी मैदानी चाचणीची तयारी ही जोमाने चालू आहे. म्हणजे अखेरच्या टप्प्यातच आहे. बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये एसपी म्हणजे ग्रामीण भागातील जिल्ह्यांमध्ये, म्हणजे याच्यासारखा परभणी सारखा इतर जिल्ह्यांमध्ये ग्राउंडची जेमतेम
तयारी चालूच आहे आणि कोणत्याच बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये ही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ग्राउंडचे हॉल तिकीट, मैदानी चाचणीचे हॉल तिकीट आपले कधी पण पडू शकतात. त्यामुळे आपण लवकरात लवकर अर्ज भरून टाका, कारण की फक्त आपण आता अर्ज भरायची डेट वाढेल या भरोशावर बसू नका, कारण की वाढेलच असं शक्यता कमीच आहे. त्यामुळे अर्ज लवकरात लवकर भरा आणि या गोंधळात बसू नका. यामध्ये अर्ज लवकर भरून आपल्या ग्राउंडकडे, आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावा. मीरा भाईंदर सारखा जिल्हा जर ज्यांनी निवडला असेल, हा जिल्हा योग्यच ठरू शकतो सर्वांसाठी नाही, पण ज्यांचा पेपर बेस्ट आहे, सर्व बाबींचा जर म्हणजे मागच्या वर्षीच्या जर कट ऑफचा सोबतच मागच्या पेपर जर त्यांच्या झोनचा असेल, म्हणजे त्यांच्या झोनचा, ज्यांना म्हणजे आपल्याला माहितीच आहे की कोणाला जीके जमते, कोणाला गणित बुद्धिमत्ता खूप चांगलं जमते, कोणाला पॅटर्न मध्ये खूप चांगले मार्क्स येतात. बऱ्याचशा मुलांना पॅटर्न मध्ये मार्क कमी येतात, पण ज्यांना पॅटर्न मध्ये मार्क चांगले येत असतील त्यांनी मीरा भाईंदर सारखा जिल्हा, सोबतच नागपूर शहर सारखा जिल्हा, इथं पॅटर्न येतात. तर अशा जिल्ह्यांचा आपण विचार करायला पाहिजे. त्यामुळे अशा जिल्ह्यांचा आपण विचार करायला पाहिजे. सोबतच मीरा भाईंदर हा माझ्या मते तरी खूप बेस्ट जिल्हा आहे. SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, बऱ्याचशा कॅटेगरीसाठी ज्यांचं ग्राउंड कमी येते त्यांच्यासाठी ग्राउंडची लिस्ट 231 जागांमध्ये कमी आली होती, पण यावेळेस 840 जागा आहेत. तर यावेळेस त्याच्यापेक्षाही कमी येऊ शकते, कारण की एक प्रकारचा ट्रायंगल पण इथे निर्माण झालेला आहे. कारण की बऱ्याचशा ठिकाणी जागा जेमतेम चांगल्याच आहे. मुंबईला 2459 जागा आहे, 1733 पुणे शहरला आहे, 840 तर मीरा भाईंदरला आहे, नागपूरला भरपूर आहेत. तर अशा बऱ्याचशा ठिकाणी मुलं विभागले जाऊ शकतात व लिस्ट ही कमी येऊ शकते, कारण की बऱ्याचशा ठिकाणी जागा जेमतेम चांगल्या आहेत. त्यामुळे मीरा भाईंदर हा जिल्हा ज्यांनी निवडलाय हा पण खूप बेस्ट निर्णय त्यांचा असू शकतो. बेस्ट निर्णय नसला तरीही हा योग्य निर्णय आहे, हे यावेळेस सिद्ध करून दाखवा सरांना. तर व्हिडिओ ज्यांनी मीरा भाईंदरला अर्ज केलेला आहे, त्या ज्यांनी अर्ज म्हणजे मीरा भाईंदरला अर्ज करणार आहे अशांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. व आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.